जेव्हा पण विमान अपघाताची बातमी येते तेव्हा एक शब्द हमखास कानावर पडतो, ब्लॅक बॉक्स. पण हे नाव ऐकून जेवढं रहस्यमय वाटतं तेवढंच ते महत्त्वाचं आहे. चला तर मग जाणून घेऊया या ब्लॅक बॉक्सचं सत्य काय आहे. आणि हो, सगळ्यात पहिला प्रश्न जो सगळ्यांच्याच मनात येतो की याचं नाव ब्लॅक बॉक्स आहे, तर हा खरंच काळ्या रंगाचा असतो का? तर याचं उत्तर आहे नाही, अजिबात नाही. मग प्रश्न पडतो की जर काळा नाही तर मग कुठल्या रंगाचा? तर हा असतो एकदम चमकदार भडक नारंगी रंगाचा. आणि यामागे खूप साधं पण महत्त्वाचं कारण आहे. विचार करा, अपघातानंतरच्या ढिगाऱ्यात किंवा खोल समुद्रात काळ्या रंगापेक्षा नारंगी रंग शोधणं कितीतरी सोपं आहे, नाही का? बरं, रंगाचं कोळं तर सुटलं, पण आता मूळ प्रश्नाकडे येऊया की हा ब्लॅक बॉक्स नक्की असतो तरी काय? चला जरा खोलात जाऊन त्याची खरी ओळख करून घेऊ. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर ब्लॅक बॉक्स म्हणजे विमानातलं एक सुपर स्ट्रॉंग रेकॉर्डिंग डिव्हाइस. त्याचं एकच काम आहे, काहीही झालं तरी अगदी भीषण अपघातात सुद्धा विमानाच्या प्रवासाची सगळीच्या सगळी माहिती सुरक्षित ठेवणं. हे इतकं मजबूत बनवलेलं असतं ना की प्रचंड दाब, आग किंवा खोल समुद्राचं पाणी कशाचाही याच्यावर परिणाम होत नाही. म्हणजे बघा, प्रत्येक विमानात हा एक असा प्रवासी असतो जो दिसत नाही पण तो सगळ्यात महत्त्वाचा असतो. एक मूक साक्षीदार जो प्रत्येक क्षणाची नोंद अगदी शांतपणे ठेवत असतो. आता इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आपण जरी त्याला ब्लॅक बॉक्स असं एकच नाव देत असलो तरी खरं तर ते एक डिव्हाइस नाहीये. यात प्रत्यक्षात दोन वेगवेगळी उपकरणं असतात जी एकत्र मिळून काम करतात. यातील पहिलं आहे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर म्हणजे CVR. हे समजा विमानाच्या कॉकपिटचे कान आहेत जे तिथले सगळे आवाज ऐकतात. आणि दुसरा आहे फ्लाइट डेटा रेकॉर्डर म्हणजे FDR. हे आहे विमानाचा मेंदू जो सगळ्या तांत्रिक गोष्टींची नोंद ठेवतो. तर हा जो CVR आहे ना, तो कॉकपिटमधलं सगळं काही रेकॉर्ड करतो. म्हणजे पायलट आणि को पायलट काय बोलत आहेत, एअर ट्रॅफिक कंट्रोलसोबत त्यांचा काय संवाद चाललाय, इतकंच काय तर कॉकपिटमध्ये वाजणारे छोटे मोठे अलार्मसुद्धा यात रेकॉर्ड होतात. म्हणजे शेवटच्या क्षणी नक्की काय घडलं याचा मानवी बाजूचा पुरावा. आणि मग येतो FDR, जो विमानाचा टेक्निकल रिपोर्ट कार्डच आहे जणू. विमानाचा वेग किती होता, ते किती उंचीवर होतं, त्याची दिशा काय होती, इंजिन कसं काम करत होतं, अशा शेकडो टेक्निकल गोष्टींची नोंद हा ठेवत असतो. यामुळे अपघाताच्या वेळी विमानासोबत तांत्रिकदृष्ट्या काय घडलं याचं अगदी स्पष्ट चित्र आपल्यासमोर उभं राहतं. अच्छा, तर आता हे कळलं की ब्लॅक बॉक्स आवाज आणि डेटा दोन्ही गोष्टी रेकॉर्ड करतो. पण एवढी सगळी माहिती गोळा करून करायचं काय? याचा नेमका उपयोग काय? याचं खरं महत्त्व काय आहे? तर बघा, यामागचा उद्देश फक्त अपघात का झाला हे शोधणं एवढाच नाहीये, तो तर आहेच. पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे या माहितीतून शिकून भविष्यात असे अपघात कसे टाळता येतील यासाठी उपाययोजना करणं. प्रत्येक दुर्घटनेनंतर मिळणाऱ्या या माहितीमुळेच आज हवाई प्रवास इतका सुरक्षित झाला आहे. प्रत्येक वेळी काहीतरी नवीन शिकायला मिळतं आणि सुधारणा केली जाते. आणि हेच आपल्याला ब्लॅक बॉक्सच्या सगळ्यात महत्त्वाच्या भूमिकेकडे घेऊन जातं. हे वाक्य अगदी परफेक्ट आहे. विचार करा, जेव्हा कोणीही बोलायला किंवा काय घडलं हे सांगायला नसतं तेव्हा हा ब्लॅक बॉक्स पुढे येतो. हा असा एक साक्षीदार आहे जो कधीच खोटं बोलत नाही, जो कधीच थकत नाही. जे घडलं, जसं घडलं ते अगदी तसंच जगासमोर मांडतो. शेवटी ब्लॅक बॉक्स फक्त एका विमान अपघाताची कहाणी सांगत नाही, तर तो आपल्याला एक खूप मोठी गोष्ट शिकवतो. तो आपल्याला आठवण करून देतो की प्रत्येक दुर्घटनेत, प्रत्येक चुकीत एक शिकण्याची संधी दडलेली असते. आणि याच शिक्षणातून आपण एक अधिक सुरक्षित भविष्य घडवू शकतो. खरं ना?